नमस्कार, मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही पुण्यातील नामांकित शिक्षण संस्था जी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, वैचारिक आणि व्यक्तिमत्व विकासाला महत्त्व देत आहे. विद्यार्थ्यांना जागतिक दृष्टिकोनातून ज्ञान मिळवण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनासाठी कार्य करण्याची प्रेरणा देणारं हे एक प्रतिष्ठित विश्वविद्यालय आहे. याचं उद्दिष्ट केवळ उच्च गुणवत्ता असलेले शैक्षणिक कार्यक्रम देणंच नाही, तर विद्यार्थ्यांना समाजसेवेसाठी प्रेरित करणं, त्यांच्यात नेतृत्व कौशल्याचा विकास करणं आणि राष्ट्र निर्माणामध्ये त्यांचे योगदान करून घेणं. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी या शिक्षण संस्थेच्या अंतर्गत स्कूल ऑफ गव्हर्नमेंट यांच्यातर्फे मागील 14 वर्षांपासून भारतीय छात्र संसदेचं आयोजन करण्यात येत आहे. यंदा भारतीय छात्र संसद 8 फेब्रुवारी ते 10 फेब्रुवारी दरम्यान होणार आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा लोकशाही देश आहे आणि जगातील सर्वात स्थिर देशांपैकी एक मानला जातो. तथापि जर भारताला एक विकसित राष्ट्र म्हणून वेगाने विकास करायचा असेल तर आपल्याला विकासावर लक्ष केंद्रित करणारं राजकारण आवश्यक आहे. हा बदल घडवून आणण्यासाठी आपल्याला राजकारणासाठी वचनबद्ध आणि आपल्या देशाच्या लोकशाही रचनेला बळकट करण्याच्या उद्देशाला पुढे नेत राष्ट्र उभारणीच्या उद्देशानं 2011 मध्ये राहुल व्ही कराड यांनी भारतीय छात्र संसद सुरू केली. यामध्ये देशभरातून विद्यार्थी, समाजसेवक, तज्ज्ञ आणि राजकीय नेते एकत्र येतात, ज्यामध्ये भारतीय संविधान, प्रगतिशील विचारधारा आणि देशाच्या समस्यावर चर्चेत भाग घेणाऱ्या युवकांचं प्रबोधन केलं जातं. भारतीय छात्र संसद विद्यार्थ्यांना लोकशाहीच्या तत्वज्ञानाची, विविध सामाजिक व राष्ट्रीय समस्यांवर विचार करण्याची आणि त्यावर योग्य निर्णय घेण्याची सुसंस्कृत पद्धत शिकवते. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या समाजातील जास्तीत जास्त सक्रिय आणि जबाबदार नागरिक बनण्याची प्रेरणा मिळते. या संसदेत विद्यार्थ्यांना त्यांचं नेतृत्व कौशल्य विकसित करण्यासाठी विविध संधी उपलब्ध होतात. विद्यार्थ्यांना त्यांच्या विचारांची मांडणी करण्यासाठी, समस्यांवर चर्चा करण्यासाठी आणि त्यांच्या समस्या कशा सोडवता येतील यावर विचार मांडण्यासाठी हे एक उत्तम व्यासपीठ मिळतंय. भारतीय छात्र संसद विविध मुद्द्यांवर उघड चर्चा करण्यासाठी एक मंच पुरवतं, ज्यात राजकारण, सामाजिक समस्या, पर्यावरणीय बदल, विज्ञान व तंत्रज्ञान आणि शिक्षण यासारख्या विविध विषयांचा समावेश असतो. या चर्चेत सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या विचारांची मांडणी करून विविध समस्या सोडवण्याच्या कल्पनांना शोध देतात. या चर्चेत सहभागी होणारे विद्यार्थी त्यांच्या विचारांची मांडणी करून विविध समस्या सोडवण्याच्या कल्पनांचा शोध घेतात. भारतीय छात्र संसद विद्यार्थ्यांना संविधान व लोकशाहीचे महत्त्व शिकवते आणि त्यांना आपली भूमिका ओळखायला मदत करते. भारताच्या संविधानाची समज विद्यार्थ्यांना एक जागरूक नागरिक बनवण्याची प्रक्रिया आहे. भारतीय छात्र संसद अनेक टप्प्यांमध्ये आयोजित केली जाते, ज्यात प्रमुख घडामोडी, सेशन्स असतात. कार्यक्रमाची सुरुवात संस्थेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उद्घाटन आणि भाषणाने उद्घाटन भाषणाने होते. यामध्ये संस्थेच्या उद्दिष्टांचा आणि भारतीय छात्र संसदेच्या महत्त्वाच्या हेतूवर चर्चा केली जाते. अनेक राजकीय नेते, समाजसेवक, तज्ज्ञ आणि उद्योग जगतातील नेत्यांची मुख्य भाषणेही असतात. यामध्ये जे विद्यार्थ्यांना राष्ट्रीय, सामाजिक व पर्यावरणीय समस्यांवर विचार करण्यास प्रवृत्त करतात. भारतीय छात्र संसद विविध सत्रात विभागली जाते, ज्यात प्रत्येक सत्रात एक विशिष्ट विषयांवर चर्चा केली जाते. या सत्रात विद्यार्थ्यांना आपल्या विचारांची मांडणी करण्यासाठी, शंका विचारण्यासाठी आणि इतरांच्या विचारांवर प्रतिक्रिया देण्यासाठी खुला मंच मिळतो. प्रश्नोत्तर सत्रात विद्यार्थ्यांना त्यांची शंका, विचार किंवा मत व्यक्त करण्याची संधी मिळते, ज्यात सहभागी तज्ज्ञ, नेते आणि इतर वक्ते विद्यार्थ्यांच्या प्रश्नाची उत्तरं देतात. भारतीय छात्र संसद विद्यार्थ्यांना आपल्या कर्तव्याची जाण निर्माण करून देते. त्यांना समाजातील विविध समस्यांवर चर्चा करण्याची व त्यावर उपाय सुचवण्याची प्रेरणा देते. यामुळे विद्यार्थी फक्त एक चांगले विद्यार्थी होण्याच्या पुढे समाजासाठी एक चांगले नागरिकही बनू शकतात. भारत एक विविधतेने नटलेला देश आहे आणि या विविधतेतून एकजूट कशी साधता येईल यावर विद्यार्थ्यांमध्ये चर्चा केली जाते. भारतीय छात्र संसद हे विविधतेला स्वीकारून एकजूट कशी साधता येईल यावरही विचार मंथन करतं. भारतीय छात्र संसद राष्ट्रीय एकतेला चालना देतं, कारण यात सहभागी होणारे विद्यार्थी विविध राज्य, भाषा आणि संस्कृतीच्या पार्श्वभूमीचे असतात. यामुळे विद्यार्थ्यांना एकसूत्री वागणूक आणि एकात्मतेचा महत्त्वाचा संदेश मिळतो. उद्यापासून सुरू होत असलेल्या MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या 14व्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन होणार आहे. तत्पूर्वी भारतीय छात्र संसदेतून आम्हाला खूप अपेक्षा आहेत अशी प्रतिक्रिया विद्यार्थ्यांनी दिली आहे. पाहूयात.
हा प्लॅटफॉर्म खरं मुलांना इथं प्रोव्हाइड होतो आहे, हा देशात अजून कुठे होत नाही. जिथे एवढे मोठे नेते, म्हणजे आता तुम्ही बघू शकता की आपल्या राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, उत्तर प्रदेश विधानसभेचे अध्यक्ष सतीशजी महाना असतील आणि असे बरेच अजून नेते, मोठे व्यक्ती अजून इकडे येणार आहेत, प्रवक्ते इकडे येणार आहेत. तर आमच्यासारख्या मुलांना, सर्वसामान्य घरातल्या मुलांना ह्यांच्या एक्सपोजरमध्ये राहणं, ह्यांच्या सहवासात राहणं, हाच एक खरं एक्साइटिंग पॉईंट आहे आमच्यासाठी. तर नक्कीच भरपूर उत्साह आहे आणि आम्ही अपेक्षा करतो की हा कार्यक्रम चांगला पार पडावा. काय शिकायला मिळालं व अशी अपेक्षा म्हणजे म्हटलं तर की आम्हाला असं पाहिजे की ह्यांनी येऊन कुठेतरी जी स्टिरिओटिपिकल पॉलिटिक्स आहे भारताचं, की राजकारण म्हणलं की पैसा, राजकारण म्हणलं की पॉवर, राजकारण म्हणलं की घराणेशाही, ह्याच्या पलीकडे जाऊन शिक्षित लोकांनी, युवा पिढीनी, तरुण पिढीनी राजकारणात यावं, हे मुलांनी ह्याच्यातनं शिकलं पाहिजे अशी माझी अपेक्षा आहे. आमचं पूर्ण स्टुडंट काउन्सिल काही आपले कॉलेजचे छात्र असतील, आम्ही सगळे खूप मेहनत घेतलेली. आजच्या उद्यापासून सुरू होणारा आपला कार्यक्रम आहे. अपेक्षा खूप आहेत, कारण की जसं आपण बघतो यावेळेस स्वरूप बदललं आहे, जसं आपलं VC सरांनी सांगितलं, आणि खूप मोठे मोठे लीडर्स येणार आहेत. देवेंद्रजी फडणवीस आपले महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री ते येणार आहेत. असे अनेक वेगवेगळे नेते येणार आहेत. मग ते कुठल्याही इकडं मग BJPचे असू दे, काँग्रेस असू दे, विविध पार्टीजचे नेते येणार आहेत. आणि इकडे एक नॉन पॉलिटिकल पण एक आजच्या ज्या आपल्या युगात पॉलिटिक्सचं नाव खराब झालं आहे, की जसं दादा म्हणाले की द्वेष आहे, पैसा, घराणेशाही, ह्याच्या पलीकडे जाऊन पॉलिटिक्स कसं चांगलं आहे ह्याच्यामध्ये आमच्यासारख्या युवकांनी काय यावं, ह्याच्यासाठी एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे. आणि जसं की आपण आत्ता ज्या मंचावर थांबलो आहे, एक ऐतिहासिक मंच आहे. उद्यापासनं 3 दिवस इकडं देशातले खूप मोठमोठे डिग्निटरीज या स्टेजवर थांबणार आहे, आणि त्यांच्याबरोबर संवाद साचून आपल्या स्टुडंट्सला जो एक्सपिरियन्स मिळणार, जो एक्सपोजर मिळणार, ह्याच्यासाठी मला असं वाटतं की हे स्टुडंटसाठी खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे. आणि राहुल सरांचं जे आपलं विजन आहे की स्टुडंट्सनी, शिकलेले युवक देशाच्या राजकारणात त्यांनी यावं, ह्यासाठी एक खूप मोठा पाऊल आहे. आणि खूप एक्सायटेड आहोत आम्ही सर्व स्टुडंट्स उद्यापासून सुरू होणार आपल्या 14व्या भारतीय छात्र संसदेसाठी. Excitement, like he said, we've been preparing for it since like 2 months, and is saal we've got 4 topics. So like first is left wing, right wing, or out of sight ideologies. The second one, it's a very hot topic. It is Revdi culture. Is it a fiscal burden or support? So I'm very excited for the Revdi topic because lots of debates have been going on in the parliament and different. So we have lots of student speakers, like 6 student speakers who have been selected from all over India. Unke thoughts sunne ko milenge. These tall dignitaries, they'll be presenting their thoughts. And then we also have the MLA conference where we will be interacting with a lot of MLAs. And lastly, we have this youth to youth connect, jisme bacche can interact with the dignitaries. And BCS is a platform where even if you're not on stage, you're sitting in the audience or something, it will make you ponder. Because topics ऐसे हैं कि आपको वो सोच में डाल ही देता है कि ऐसा नहीं तो ऐसा क्यों. BCS encourages you to be an active citizen of this nation, of this country, ना कि एक passive citizen जो एक डिस्टेंस से देख रहा है, कह रहा है कि राजनीति में जाना है, स्टफ एंड समथिंग. सो BCS इज दैट प्लेटफॉर्म दैट जस्ट मेक्स यू गो, नहीं ये तो करना ही है, kind of. So I'm very excited for BCS. So I've definitely prepared. So I studied on like all the 4 topics because they're very interesting. Like I said previously, there are 2 more topics. One is Indian culture, Western civilization, and the last one is a booming topic, which is AI and social media. इस तरक्की के माहौल में, because we are in 2025, 2025 में, अब AI and social media is like an unstoppable force. तो टेक्नोलॉजी पे questions hai. I have questions on Western glamour or anything, and like I said, Revdi culture, I have lots of questions prepared on that topic because it's very debatable and it's very mind-boggling topic. उद्या 14व्या भारतीय छात्र संसदेचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती कुलगुरू डॉक्टर चिटणीस यांनी दिली आहे. त्याचबरोबर भारतीय छात्र संसदेचा आतापर्यंतचा प्रवास कसा होता याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. पाहूया. याची 14वी परिषद उद्या म्हणजे 8 फेब्रुवारीला होते. ही 3 दिवसाची परिषद आहे, ज्याच्यामध्ये 6 ते 8 हजार विद्यार्थी येतील. तसेच यावेळेला समांतर MLA कॉन्फरन्स होते, ज्याच्यासाठी 250 MLA जे ऑलरेडी आज आलेले आहेत. प्री कॉन्फरन्स आज आहे संध्याकाळी त्यांची. आणि 9 फेब्रुवारीला म्हणजे परवा या दोन्हीचा संगम होऊन अनुभवी आमदार आणि नवीन यूथ यांचं एकत्रीकरण होणार आहे, आणि त्याला आपण यूथ टू MLA कनेक्शन असं नाव दिलेलं आहे. तसेच मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उत्तर प्रदेशचे
आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष आदरणीय सतीश महानाजी यांचा उद्या सत्कार होणार आहे आणि 3 दिवसाच्या या सत्रामध्ये रेवडी संस्कृतीवर चर्चा होणार आहे. AIMLचा राजकारणावर होणारा आणि इलेक्शनिअरिंगमध्ये होणारा इम्पॅक्ट किंवा प्रभाव याच्यावर चर्चा होणार आहे. डावा उजवा आणि मध्यम अशा विचारसरणीच्या लोकांना आता काय वाटतं आणि ते बऱ्याच लोकांनी विचारसरणी बदललेली आहे असेही काही लोक इथे येतात, त्यावर चर्चा होत आहे. आणि पाश्चिमात्य संस्कृती आपल्यावर आक्रमकतेने लादली जात आहे का असाही एक तो विचार आहे. आणि तसेच इतर सर्व विषय ज्याच्यामध्ये तरुणांना प्रभाव पडत असेल कुठल्याही राजकारणाच्या पॉलिसीचा, त्याच्यावर क्वेश्चन आन्सर सेशन्समध्ये उहापोह होणार आहे. आपल्या सर्वांना विनंती आहे, भारतीय छात्र संसद सचिव उद्या 8 फेब्रुवारीला सकाळी 9 वाजता MIT कोथरूडच्या प्रांगणामध्ये यावे. भारतीय छात्र संसद ही पहिल्या दिवसापासून म्हणजे 2010-11 अकॅडमिक इयरपासून ही स्टुडंट्स ड्रिवन होती. जसजसा स्टुडंटचा उत्साह वाढत गेला, पूर्वी 50 होते विद्यार्थी, 100 होते, 150, 200, आता फ्रंट साईडला 300 विद्यार्थी आहेत आणि बॅक साईडला जवळजवळ 1000 ते 1200 विद्यार्थी आहेत आणि थर्ड इयरचे 6000 विद्यार्थी, एवढी मोठी संख्या याच्यात आहे. आणि 2000हून अधिक विद्यार्थी पूर्ण भारतभरापासून ऑलरेडी आजपासून येऊन राहिलेले आहेत. आनंद होतं की असे विद्यार्थी आहेत की ज्यांना आपल्या भारतावाशी नुसतं प्रेम नाही आहे, नुसतं पॅट्रिऑटिझम नाही आहे, पण मी काहीतरी कॉन्ट्रीब्यूट करतो आणि या देशाच्या लोकशाहीचं फॅब्रिक त्याचं संवर्धन करण्यासाठी, लोकशाहीचं संवर्धन करण्यासाठी मी तयार आहे, हे त्याचं द्योतक आहे. आणि म्हणून त्यांचा उत्साह आणि त्यांचे दांडगे प्रयत्न यांना आम्ही फॅकल्टी मेंबर्स तसेच हे 200 MLA तसेच 6 विधानसभेचे अध्यक्ष हे यावर्षी जोड देणार आहेत. हा नवीन प्रकल्प आहे. बरं झालं तुम्ही आठवण केली की MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या वेगवेगळ्या बॅचमधले विद्यार्थी आणि पुढे ते भारतीय छात्र संसदमध्ये राहिलेले छात्र आणि काम केले असे 2 विद्यार्थी महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून यावेळेला निवडून आलेत. एकांचं नाव आहे सुमित वानखेडे जी नागपूरच्या जवळ आर्वी मतदारसंघातून निवडून आहेत आणि दुसरे हेमंत ओगले जे श्रीरामपूर मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आलेत. या दोघांचाही सत्कार आदरणीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आहे आणि ते एक रोल मॉडेल राहतील MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटच्या मुलांसाठी, MIT स्कूल ऑफ पब्लिक पॉलिसीसाठी, MIT स्कूल ऑफ इकॉनॉमिक्ससाठी. आणि इतर राज्यामध्ये सुद्धा असे अनेक विद्यार्थी आहेत की ज्यांनी भारतीय छात्र संसद MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटमध्ये काम केल्यानंतर ते आमदार म्हणून निवडून आलेत, वेगवेगळ्या जिल्हास्तरीय कमिटीवर निवडून आलेत, राज्यस्तरीय कमिटीवर. आणि काही लोक असे आहेत की पक्षामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वरच्या महत्त्वाच्या विभागामध्ये काम करत आहेत. एक नाव आहे एक निधी कामदार, ज्या आमच्या विद्यार्थिनी राहिलेल्या आहेत, ज्या माननीय मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसचा सगळा सांभाळ करतात. सर, उद्यापासून पाहतो की विद्यार्थ्यांना खूप मोठी पर्वणी असणार आहे. विद्यार्थ्यांना काय आवाहन कराल तुम्ही? ज्या 3 दिवस आहेत विद्यार्थी छात्र संसद, विद्यार्थ्यांसाठी काय आवाहन कराल? विद्यार्थ्यांना मी 2 आवाहन करीन की जवळजवळ 300 मुलांनी स्पर्धेमध्ये भाग घेतला आहे आणि आपले व्हिडिओज पाठवलेले आहेत आणि त्यामधनं साधारणपणे 20 ते 21 मुलांचं सिलेक्शन होऊन आज डिक्लेअर होईल. तर अजूनही कोणी मुलांना भाग घ्यायचा असेल, ज्यांना स्टेजवरनं बोलण्याची संधी मिळते, सत्कार होतो, सर्टिफिकेट मिळतं, त्याला आपण कुठलीही फी घेत नाही, संपूर्णपणे फ्री त्याला अख्खी परिषदेचं फ्री रजिस्ट्रेशन मिळतं. त्यासाठी अजूनही वेळ गेलेली नाही. शेवटच्या क्षणीसुद्धा आपले विचार मांडण्यासाठी आपण MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंटशी संपर्क साधून आपला व्हिडिओ पाठवावा. आपलं सिलेक्शन झालं तर पूर्ण जगामध्ये आपला व्हिडिओ दिसतो आणि इथे मुख्यमंत्र्यांसमोर किंवा इतर मोठ्या मंत्र्यांसमोर बोलण्याची आपल्याला संधी मिळते. हे एक आव्हान करतो आहे. दुसरं आव्हान असं आहे की जे आमचे विद्यार्थी आहेत की प्रत्येक सेशनमध्ये, प्रत्येक चर्चासत्रामध्ये शेवटी एक रिझोल्युशन पास होतं की या चर्चासत्रात म्हणजे रेवडी संस्कृती हे जर विषय घेतला तर हे हवी का नको किंवा ह्याच्यात बदल कसा पाहिजे का 2 वर्ष आधीच रेवडी संस्कृती डिक्लेअर करायची, एकदम इलेक्शनच्या आधी डिक्लेअर नाही करता आली पाहिजे, असे काही विचार मांडले जातील आणि त्यावर एक रिझोल्युशन स्क्रीनवर दिसतं आणि इलेक्ट्रॉनिकली आपण आपल्या मोबाईलवरनं त्याच्यावर वोटिंग करू शकता. अशी संधी आपल्याला 6 वेळा मिळणार आहे. आपलं वोट महत्त्वाचं आहे. तर संपूर्ण सत्र ऐकून त्याच्या बाजूने हो अथवा नाही या प्रकारचं वोटिंग आपल्याला करायचं आहे आणि आपल्याला 2 मिनिटाचा वेळ मिळेल सेशनच्या शेवटी आणि त्याच्यानंतर लगेच तो रिझल्ट व्हेरी कॅन्डिडली
ट्रान्सपरंटली आपल्याला स्क्रीनवर बघायला मिळणार आहे. तो रिझल्ट हा राज्य शासन, केंद्र शासन तसेच युनायटेड नेशन्सकडे लगेच पाठवला जातो. सर, तुम्ही एका रिझोल्युशनचं सांगितलं. जर आपण पाहिलं तर याच भारतीय छात्र संसदेमध्ये इंडिया इज अ भारत ही संकल्पना मांडलेली होती. इंडिया इज भारत ही आदरणीय डॉक्टर राहुल विश्वनाथ कराड यांनी ही संकल्पना पुढे आणली होती की याचं प्रचलित नाव आता भारतच झालं पाहिजे. आणि भारतीय छात्र संस्कृतीमध्ये 100% ते रिझोल्युशन पास झालं होतं. त्याच्यानंतर हे केंद्र सरकारकडे गेलं आणि राज्य सरकारांकडे पण पोहोचलेलं आहे. आणि आपल्याला लक्षात येते की आता केंद्र सरकारने ते उचलून धरले आणि सर्व ठिकाणी आता मैं मेरा भारत अशीच सुरुवात होते. MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी ही भारतीय छात्र संसद हे एक अत्यंत महत्त्वपूर्ण मंच आहे, जे विद्यार्थ्यांना त्यांच्या सामाजिक व राष्ट्रीय जबाबदाऱ्यांचा बोध करतो. या माध्यमातून विद्यार्थ्यांना जागृत, प्रेरित आणि प्रगल्भ नागरिक म्हणून तयार केलं जातं. भारतीय छात्र संसद विद्यार्थ्यांना सामाजिक परिवर्तनाची आणि राष्ट्र निर्माणाची दिशा दाखवतं आणि त्यांना देशाच्या समृद्ध भविष्यात भागीदार बनण्याचं कार्य करतं. अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.